तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता पुऱ्या शेतामध्ये गहू पेरून द्यायला आपण ना. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ सांगणार ना. आजचा मंगळवार येतात. चलो मग आला बाजारामध्ये. बाजारात येतच किंवा एक वडा खाऊन घेतला. वडा आमच्या निरीला एकदम फेमस आहे. वन आपल्या भावाच्या हातचा राहीन तर तो एक नंबर आहे. मग डायरेक्ट मग आला वडा विडा खाल्ला ना. आपल्या दुकान लागून झाला तर शिव म्हणे शेतात चालतो. काल मग आपली रिजा बसलो. मग आम्ही 2 जण निघाले शेताकडे जाण्यासाठी. पोहोचलो शेतामध्ये. बाबांना या वर्षी मस्त गहू बी पेरून दिला. तर डायरेक्ट शेवटलं की त्यांचं तिकडल्या बाजूला त्यांचं शेत, इकडल्या बाजूला केळी लायला तिथे का उपटून टाकली. मग गहू लावून द्यायला. आपल्याकडे शेत आहे पण ते आपल्या गावाकडे इकडून बाला तर शिवंतरी काम करा आला. त्या पुण्या पैसे काय करू आला काम. भावाचं शेत न असं पडल्या पुरे पडले पा मागे डायरेक्ट. आम्ही तेवढ्या घरी जाऊ राहिले मग आम्हाला वीट भट्टी दिसून गेली. विद्यार्थी विटा तयार होत आल्या. त्या शिवला म्हटलं केळी कोणाची पुरी वाजून जायला दिसते मला डायरेक्ट. आपला मोबाईलचा बॅलन्स संपला तर मग आला आपल्या भाषाकडे म्हणजे पवनदाकडे. तो आपली गोष्ट घेऊन राहिला. काय माणूस तर घरी जाऊ राहिला. तर कृष्ण भाऊने आपल्या बगीचा एक ब्लॉग घेऊन म्हटलं चालेल त्यासाठी न कोणासाठी. मग या गोष्टीवर आपल्या पेजला फॉलो करून टाका.